स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आणि आपण चाललो आहे कामावरून घरी। आता राईट मारणार आहे श्री वैशाख। बाय बाय बोल के चले ले। और अपने सामने है सूर्यवंशी आकाश साक्षात। एवढे खड्डे आहेत ना या रस्त्याला, माय माय भयंकर, एवढे भयंकर खड्डे आहेत ना या रस्त्याला। कोंडव्यात आले का नाही पिसोळीच्या रोडला, एवढे भयंकर खड्डे की काय सांगायचे। आणि त्याच्यात आपली कंबर खराब आहे आज। गेले 2 दिवस जे प्रेशर खतरनाक कंबर दुखायला लागले, गेले 2 दिवस भयानक कंबर। काल जरा गोळ्या औषधं घेतलेत, 2 दिवस डान्स करायला बंद केलंय। आणि आपण जिथं काम करतो तिथली लोक खूप चांगले आहेत, त्यामुळे ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत। आणि हे बघा साक्षात आकाश सूर्यवंशी। सूर्यवंशी म्हणजे ज्यांनी हिरा ठाकूरच्या खिरीत जे विष टाकलेलं का नाही, त्यांचेच वंशज हे सूर्यवंशी आहेत। हे नंतर हिरा ठाकूर तिथनं कोल्हापूरला शिफ्ट झाले, मग त्यांचे वंशज हे आकाश सूर्यवंशी आहेत। आणि आता आपल्या लेफ्ट साईडला लागल पुण्यधाम। इकडं पुण्यधाम आहे हे। बाबा गणपती महादेवांची खूप मोठी मूर्ती आहे इकडं, नाही दाखवू शकत, वळवू कट्टकीने वळवू नाही शकत। आणि आज आपण हेल्मेट जेव्हा आपण हेल्मेट म्हणजे सुंदरी सर्व्हिसिंगला टाकले ना, तिथंच हेल्मेट विसरून आलो आहे आपण। आणि अशा प्रकारे पाऊस चालू झाला आहे, एकदम कडक दिसायला लागलो मी। पाऊस चालू झाला आहे, हेल्मेट नाही आहे, खपाखप डोळ्यात पाणी जायला लागले, तोंडात पाणी जायला लागलंय जायला तोंडात पाणी, करता काही येत नाही। डोळे माझे छोटे उघडूही शकत नाही। वा 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 वा, एक नंबर भाई, एक नंबर बोललेला आहे। विषय झालेला आहे, डोळे उघडत नाही, हेल्मेट विसरलेलं आहे, पूर्ण गाड्या ढेकर, तरी पण चालवत आहे मी माझी सुंदरी। तरी बऱ्यापैकी इकडचा रस्ता झाला आहे भाई। गेले 9 वर्ष या रस्त्यावरनं गाडी चालवतोय, सगळ्यात चांगला आत्ता रस्ता झाला आहे। सूर्यवंशी मागे आहेत अजून सुद्धा। पाऊस वाढलेला आहे, पावसाने त्याचा जोम घेतलेला आहे। पुण्यात गेले 2 दिवस तुफान, मुसळधार आणि धाबाधाबा पाऊस सांगितलेला आहे। तरी बाहेर कोणी फिरायला पडू नका बाहेर कोणी फिरायला, हीच माझी नम्र विनंती। तर खीरवाले बोललेले आहेत की आपण चहा घेऊया। आता यांना कोण सांगणार की मी ओव्हरवेट 8 किलो आहे, त्याच्यामुळेच माझी कंबर दुखते। कसं एक्सप्लेन करू मी ह्या जगाला की कंबर दुखते माझी, सहन होईना मला। काय चहा ना एपडे चुन्ने चोपडा येते रीत ताळा। जेव्हापासून सूर्यवंशांनी खीर खाल्ली आहे ना, तेव्हापासून त्यांनी खीर सोडून चहा चालू केलाय। कारण खीरीत कोणी पण विष टाकतो। आणि हिरा ठाकूर कसं आहे, हिरा ठाकूर का वचनीय शासन। थांबूच्या भाई, काय म्हणताय बघूया, काय म्हणताय तिकडे घेऊया की। हा माणूस काय म्हणलेलं माहिती का, हे म्हणलेलं काही जरी झालं तर पाऊस पडणार नाही। हे काय आता सांगा की, बोला की या समाजाला उत्तर द्या, तुम्ही त्यांचे उत्तर द्या समाजाला। नाही गेला पावसाला। तर हिरा ठाकूर यांचे वंशज म्हणलेले आहेत मी नाही घालणार रेनकोट, मी वरुण देवाला भीत नाही। तर वरुण देवा घे बघून बाई, हा माणूस तुला भीत नाही बघ। हा माणूस नेहमीप्रमाणे ट्रॅफिकमधनं चाललेलो आहे। मग बाई
जर राईटलाच जायचं होतं तर लेफ्टला कशाला गाडी टाकली रे ये शेंगुळी. कंबर दुखण्याचं खूप प्रेशर वाढलेलं आहे आणि घरात जाऊन आपली झोप पडी मारायची आहे. भयानक कंबर दुखायला लागले राव. आणि अशा प्रकारे डबा विसरून आलेलो आहे शाळेत आलेलो आहे डबा विसरून. आता बायकोच्या खायच्या आहेत शिव्या, असं मुळीच नाही. माझी बायको खूप गोड आहे, ती समजून घेईल. कंबर दुखत असेल बाळाची माझ्या, विसरलं तर काय माहीत आता काय होणार आहे घरात. डबा तर विसरलोय मी. आता आपण पोहोचलेलो आलोय खडी मशीन जवळ पोहोचलेलो आहे. आणि हो, तुम्हाला तुमचे खूप खूप उपकार. ज्या पद्धतीने तुम्ही दिवे घाटच्या ब्लॉगला प्रेम देताय ना भाई, एक नंबर. थँक्यू सो मच. असंच प्रेम जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला माझ्या दिलं का नाही भाई. अरे मेरी जान, बेकार ट्रॅफिक. हो काका थांब. असंच जर प्रेम तुम्ही सगळ्या व्हिडिओला दिलं का नाही, काय मजा येऊन जाईल भाई. तुम्ही पण खुश, मी डबल खुश. राईट मारायचं आहे आपण आता खडी मशीन जवळ आहे. यो मारला राईट, यो मारला राईट, यो मारला त्याच्या मायला राईट. एक आणखीने ओढून आणि पाऊस परत चालू. सूर्यवंशी आणि हिरा ठाकूर ह्यांचे घरचे भिजले असतील. आपण पण टोपी घालावी. टोपी स्वतः घाला, दुसऱ्यांना घालू नका. जीवनाचा एकच अर्थ, माणसाने माणसाशी माणसाचा. दुखली कंबर. हे रमलर्स का बनवल्या त्याच्या गावात पाय. बेकार दुखले कंबर पाहिजे, ते बेकार भयंकर दुखले कंबर. पिवळा रंग हे गाणं मला माहीत नव्हतं. आद्यानी मला सांगितलं की असं गाणं आहे भाई. मी म्हटलं बाप रे, माझं ना हाड म्हणजे काय बोलतात, स्पाईन दुखत नाही आहे, हाड दुखत नाही आहे. हाड त्याच्या साईडच्या ज्या नसा आहेत ना त्या दुखायला लागल्यात आणि मेजर दुखायला लागल्यात. अगर किसी के पास रामबाण उपाय है तो प्लीज़ कमेंट करिए कि कैसे कमर को रोका जाए और कमर के दर्द को जड़ से फिशक्याव. तर पावसाचा जोर त्याच्या मनासारखा पाऊस पडतो आहे, पावसासारखा माणूस जगत आहे मूर्खासारखा. वा कंबर काय लिहितोय रे भाव्या. हव्या मागशी आहे तू भाई. हव्या दिस इज द किंग मध्ये विषय खोल. रमलर्स वरनं गाडी गेली की असं वाटतं बांगडा करायला लागलं. पावसाचा जोर वाढला आहे. आपल्याकडे हेल्मेट नसल्यामुळं आपण जरा सूर्यवंशीची वाट बघूया. यो रेनकोट आहे ना, इथं चेनच्या मध्ये एक ना अशी फट आहे, त्याच्यातनं पाणी जातं. तो धबधबा लय बेकार आहे भाई आमच्या शरीरातला. यो इथनं पाणी गेलं का नाही संपला विषय. नाद्याबाद विषय होतोय, नाद्याबाद. तर मी तुम्हाला माझंच तोंड दिसत असेल तर हो, कारण मी जर तिकडच्या साईडला कॅमेरा केला त्याला थांबायला लागतं बाई आणि कॅमेरा फिरवायला लागतो आणि त्याला वेळ जाईल. पाऊस खूप जोरात आहे काका मोकाटी याला. तर मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींनो आणि त्यांच्या फ्रेंड्स लोकांनो, नवीनच आपण मॉन्सून सिरीज चालू करणार आहे. तर मॉन्सून सिरीजमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये सांगा. पण तुम्ही काही कमेंटमध्ये सांगत नाही. व्हिडिओ चांगला आहे, वाईट आहे, व्हॉट्सअप करून मला सांगताय मेसेज करून तो व्हिडिओ चांगला होता. अरे तेच जर कमेंटमध्ये टाकलं तर चांगलं होईल ना बा. एवढी बुद्धी नाही का तुला. दर्द होता है भाई, तुम नहीं समझोगे कमरे का दर्द. राज तू काकाने
ह्याच्यातच गेलेली परवा गचक्कीने गाडी. नवलख पायरी. चहा घेऊया मस्त. नाही आपण ब्लॅक कॉफी घेऊया. सूर्यवंशी चहा घेतील मस्तपैकी. चहा घेऊ आणि मग आपण पुढे जाऊया. जेव्हा पाहिलं तुला हा दिल हिल्ला हिल्ला. चला गाडी कोपऱ्यात मारूया. आणि गाडी कोपऱ्यात मारली आहेस इथंच गाडी दाबूया. दाबूया गाडी इथेच. चला चहा पिऊया आधी. तर सूर्यवंशी असे बोलले की मी नाही घाबरत वरून देवाला झालेच वल्ले. काळं कापड घातले त्यामुळे दिसेना झालंय. नाहीतर माणूस वल्ला तर झालाय बघा. हा बघा वल्ला आईच्या गावात फिरला घातचं की नाही. हिरो हिंदुस्तानी. चहा पिऊन झालेला आहे आणि आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे. सूर्यवंशी काही मागे दिसत नाहीत कारण पाऊस आहे ना. सूर्य कसा दिसणार. दिसले दिसले सूर्यवंशी दिसले. आणि ह्यो आपण सनाटा घेतलेला आहे घरी जायचा. भाई 2 दिवस पाऊस जास्त सांगितलाय त्यामुळं ना पावसाचं जर कुठं पण केलं तरी रेनकोट घातलेलाच बरा भाई. आणि इकडच्या अतिक्रमामध्ये परत बघा तोडायला लागले ते दुकानं. अतिक्रमणच आहे बघा. अख्खा बाय 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 विशेष झालं इकडे. हा बघा. पण मला म्हणायचं आहे जरा पावसाळा पाण्यात ना लोक तुम्ही बाहेर पडू नका. सॅटर्डे संडे तर अवॉइड करा पावसाळ्यामुळं. मान्य आहे भाई निसर्ग खूप सुंदर दिसतो पण प्रत्येक सुंदर दिसणारी गोष्ट थोडीशी हानिकारक असते. आणि जीवाला बेतल असं काही करू नका भावांनो. कसं आहे माहिती आहे का खूप लोक तुमच्यामुळं जगत असतात तुमच्यासाठी जगत असतात. तर थोड्याशा आनंदासाठी का जीवाशी खेळताय. सॅटर्डे संडे जरा अवॉइडच करा. घरात ना तेवढा घरात वेळ घालवा. फॅमिलीसोबत वेळ घालवा. मी कोण तुम्हाला काय बोलणार आहे. तरी पण मी बोलतोय लाज नसल्यागत मी पण. तुम्ही आई बापाची ऐकत नाही माझं काय ऐकणार आहे. चला सूर्यवंशींना बाय बोलूया आणि आपण पुढे जाऊया. सूर्यवंशी पण एवढं हळू गाडी चालवतं का नाही पाहिजे. चलो बाय. आजकालची छोटी छोटी पोरं ना असली घायरडी गाडी चालवतात का नाही बाई. मागं पुढं बघत नाही. झाप झोप अशी फार पेलम पालम चालू असते गाडीची. कात्रजमध्ये पूलचं काम चालू आहे. ब्रिज सुंदर प्रोजेक्ट आहे तो ब्रिज झाला का नाही भाई. अख्खा रस्ता मोकळा ना मेरी हा मेरी जान. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. दिल
थांबवता, रोड क्रॉस करता, थोडासा अवेअरनेस ठेवा भावांनो. कसं आहे, रफ्फकीने गाडी येते जाते कुठनं पण गोष्टी, थोडंसं अवेअरनेस असेल ना. सिद्धू आहे ना, भोप्याची प्रजाती दिसलेली आता आपल्याला, भोप्याची प्रजाती. आजकाल गाडी चालवणंच अवघड आहे. बघा हा ब्रिज, असला सुंदर ब्रिज आहे ना, जेव्हा बनेल का नाही भाई, तुफान तूफान मचाएगा ये ब्रिज, तूफान मचाएगा मेरी जान. तर बघा हा ब्रिज आहे ना, हा ब्रिज माइंड ब्लोईंग ब्रिज बनणार आहे. जाऊ पण बनत जावा. आता आपण कुठं जाऊ नाही शकत, त्यामुळं आपण हा ब्लॉक केला आहे. पहिली गोष्ट, कंबर दुखती आहे, तब्येत खराब आहे. दुसरी गोष्ट, ऑलमोस्ट फिरायची ठिकाणं सगळी बंद केलेत. चांगलं केलं ते, त्यामुळं आपण ट्राय करू जवळतलं जवळ आणि चांगली आणि सेफ जागा फिरायची. जिंदगी आणि लॉंग ट्रिप केली पाहिजे. यावर्षी बाई एक पण लॉंग ट्रिप केली नाही आहे. असं वाटायला लागलं की इंजिन मशीन सारखं काम चालू, असं वाटायला लागलं मला. तेच असं वाटायला लागले भाई, कुठेतरी फिरवा मला, कुणीतरी फिरवा मला. तर आता आपण आहे कात्रज ते नवले ब्रिजचा जो रस्ता आहे ना, मधला बायपास, त्याच्यावरून चाललेलो आहे आपण. आणि यो ब्रिजला लेफ्ट मारून आपण चाललेलो आहे आपल्या राज्यात. म्हणजेच आता आपण पोहोचलेलो आहे कराडमध्ये. आणि आपण पोहोचलेलो आहे कराडमध्ये.